तर नमस्कार मित्रांनो, आज दिवसभर मी झोमॅटोमध्ये लॉग इन नव्हतो कारण गाडीचे टायर बदलायला टाकले बघू शकता. नवीन टायर लावलेले आहे आणि पुढची बेरिंग पण गेली होती. तर काही दिवसभर ऑनलाईनच नव्हतं. आत्ता गाडी चालू केली होती. 7 वाजलेले कारण गाडीच आत्ता आणली मी, दुपारी टाकली होती. तर 7 वाजलेले. पहिलीच ऑर्डर मला पडलेली रेल्वे स्टेशन देसी चाटच्या टोरीतून घ्यायची आपल्याला आणि रेल्वे स्टेशनच्या हबमध्ये द्यायची आहे. तर आज बघू आपण. लगभग 6:30ला मी गाडी चालू केली तर 7 ते 10 पर्यंत करणार आहे आपण. बघू किती रुपयाची कमाई. त्यात पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस येऊ राहिला हळूहळू, एक 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 थेंब पडू राहिला. तर बघणार आहे आपण आता 3 घंट्यात आपले किती रुपये होत्या किती नाही काय माहिती, सांगता नाही येत किती पण रुपये होऊ शकतात. तर बघू किती ऑर्डर होत्या आणि किती नाही. आता जाऊ आपण देसी चाटच्या टोरे कॅफेवर जाऊ, ऑर्डर घेऊन रेल्वे स्टेशनला देऊ. ऑर्डर भेटली देसी चाटमधून. आता हिला जाऊन रेल्वे स्टेशनला डिलिव्हर करायचं आहे. तर भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट ऑर्डरला. तर मित्रांनो, मला आलेली वाडगाव पंगूची ऑर्डर. ते लगभग इथून मी तुम्हाला दाखवून देतो किती किलोमीटरवर आहे, बघू शकते. दिसत असेल तुम्हाला, फ्लॅशलाईटमुळे दिसत नसेल, पण 7.2 किलोमीटरची ऑर्डर आहे. 7.2 किलोमीटर जायचं आहे. तर बघू आपल्याला ही ऑर्डर आहे इथलची. 7.2 किलोमीटर पूर्ण अंधार. जो फक्त गाडीचा फ्लॅशलाईट जो तिथपर्यंत जाते तिथं, आजूबाजूला काहीच नाही, फक्त गाडीचा फ्लॅशलाईट तिथपर्यंत जातो मित्रांनो. तेवढंपर्यंत दिसत होतं. पाऊस पण येत होता. पूर्ण वल्ल झालो होतो आम्ही आणि एकदम स्पीड कमी ठेवायला लागत होतं कारण रोडचे खड्डे वगैरे काहीच समोर दिसत नव्हतं. सगळ्या लेवलला सारखं दिसत बाग वाहक आलेला होता. लगभग त्याला 1 महिना झाला की याच्यात आम्हाला वाहक पाऊस पण गेलेला आहे, पण येऊ राहिला. मनमाडपासून 7 ते 8 किलोमीटर वडगाव पंगू या गावाची ऑर्डर आलेली होती. म्हटलं एक्साइटमेंट पण खूप होती जायची, तेवढे असं भीती पण वाटत होती. मित्रसोबत आता म्हणून एवढं काही वाटत नव्हतं. पण ठीक आहे, पावसाने थोडीशी घाण केली. पाऊस नसता तर एकच नंबर झालेला असतं. एकच नंबर ही ऑर्डर डिलिव्हर झाली असती. डिलिव्हर केली आहे बघा. इथून रेल्वे चाललेली आहे. तर इथून पास होती रेल्वे लाईन एक नाशिकला जायसाठी. ते बघू शकते. आता ही ऑर्डरची लोकेशन लगभग थोडीशीच राहिलेली आहे. 143 रुपये भेटलेले आहे. टोटल किलोमीटर 7 किलोमीटर. 7 आणि 7 14 किलोमीटरचे 143 रुपये. ट्रिपल ऑर्डर. तिघीचे तिघी रेल्वे स्टेशन. क्लाउड किचन शेवटची ऑर्डर आहे. तर मित्रांनो, घरी आलेलो आहे. लवकर येऊन गेलो होतो घरी. 9:30लाच येऊन गेलो होतो. आज मी 7 ते 10 मध्ये फक्त 3च ऑर्डर केला आहे. बघू शकते ह्या 3 ऑर्डर केले मी. एक तर केली 47 रुपयाची, दुसरी 143ची जी आपण वडगाव पंगुले केलं होतं. ही ट्रिपल ऑर्डर होत्या. ह्या 3 ऑर्डर होत्या आणि ह्या IRCTCच्या होत्या. तर दिवसभरात 7 ते 10 मध्ये आपण 3च ऑर्डर केल्या. त्याच्यात पण लवकर आलो, फुलं वल्ल झालो होतो. जे बाहेर गावला गेलो होतो वडगाव पंगू, त्याचा मला चांगला रेट भेटला होता. ठीकठाक एकदम मस्त रेट भेटला होता. आता आपली टोटल इन्कम बघू शकता 277 रुपये. बाहेरगावची ऑर्डर भेटली म्हणून 277 रुपये झाले, नाही तर एवढे झाले नसते. झाले असते जर गावात चांगले ऑर्डर असतात तर झाले असते. पण माझा एक ऑर्डर मोठी झाली 143 रुपयाची, म्हणून कुठं 300 रुपयाच्या आसपास माझे 3 घंट्यात ते 2.5 घंट्यात झाले. चांगली कमाई झाली. कमी टाईम केला कारण दिवसभर गाडी नव्हती, रिपेअरिंगला गेलेली होती, सर्व्हिसिंगला. टायर बदलायचं होतं, त्याचा 2100 रुपये खर्च आलेला आहे. तर बघू या हप्त्यात आपल्याला कसे पण 2500 रुपये विकली काढायचं आहे. तर होतात की नाही ते तर बघू आता. आपण अजून 3-4 दिवस बाकी आहे आपल्याला. तर हाच होता व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब केलं पाहिजे. ट्रॅव्हल ब्लॉग्स येणार आहे. तर सध्या थोडेसे पैसे कमवायचे चालू आहे म्हणून काम चालू आहे थोडं बिहाइंड द सीन. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. या व्हिडिओला नक्की लाईक करा. काय मी इम्प्रूव्हमेंट करू शकतो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगला.